खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पापड्या. तर ज्वारीच्या पापड्या कशा बनवायच्या याची अगदी साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर ह्या पापड्या खायला अतिशय चवदार लागतात. तर मी ज्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही ह्या ज्वारीच्या पापड्या करून बघा. अगदी चविष्ट अशा पापड्या होतात. करायलाही अगदी 2 दिवसात ह्या पापड्या तयार होतात. तर तुम्ही अशा प्रकारे पापड्या करून बघा. आपण रेसिपी बघूया आता. नमस्कार, आपण बनवणार आहोत आज ज्वारीच्या पापड्या. तर ज्वारीच्या पापड्या बनवण्यासाठी मी काल ज्वारी भिजत घातलेली आहे. तर आज ही ज्वारी मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि सुकून घेणार आहे. आता ही आपली ज्वारी आपण चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही आता आपण एका कापडावर किंवा बेडशीटवर सुकायला घालून घेणार आहोत. तर आता ज्वारीतील पाणी निथळलेलं आहे पूर्णपणे. तर आता ही ज्वारी आपण सुकायला घालून घेऊया. तर आता इथे आपण छान अशी ज्वारी सुकायला घालून घेतलेली आहे. थोडी सुकू द्यायची, जास्त सुकू द्यायची नाही. एकदम कडक आंबटोली असतानाच ही ज्वारी आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे. आता आपली ज्वारी छान अशी आंबटोली सुकली आहे. पूर्ण ज्वारी आपल्याला सुकू द्यायची नाही, तर एकदम अशी आंबटोली ठेवायची आहे. तर आता आपण ही ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेणार आहोत. तर आता ही ज्वारी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. तर जास्त पण नाही घ्यायची ज्वारी, थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. जेवढी बारीक होईल तेवढीच करायची, जास्त बारीक करत बसू नका. तर आता पाहू शकता तुम्ही, आपण ज्वारी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर आता ही बारीक झालेली ज्वारी आहे ती आता आपण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया. हे चाळून घेते. प्रकारे सगळं पीठ मी चाळून घेते. तुम्ही पाहू शकता असं ज्वारीचं पीठ खाली पडतं. तर आता मी ही ज्वारी सगळी मिक्सरमध्ये दळून झाल्यावर किती पीठ पडतं मी ते तुम्हाला सांगते. आता आपल्या ज्वारीचं पीठ चाळून वगैरे झालेली आहे आणि जी फोलपटं निघली आहेत ती मी तिकडे ठेवून दिलेली आहेत. तर आता हे जे पीठ आहे ते पीठ आता मी मोजून घेणार आहे. माझ्याकडे जे भांडं आहे त्या भांड्याने मी पीठ मोजून घेते. तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्या. तर आता मी एक कटोरं म्हणायचं त्याने हे पीठ मोजलेलं आहे. तर प्रथम 1 कटोरं भरलेलं आहे. तर ते मी आता बादलीमध्ये एका टाकून घेते. छोटी बादली आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये टाकून घेते. आता जे दुसरंही भांडं आता मी भरून घेते अशाच प्रकारे. आता आपलं दुसरंही भांडं सपाट भरून झालेलं आहे. तर आपण तेही त्या बादलीमध्ये टाकून घेऊया छोट्या. तर आता दुसरं भांडं मी टाकून घेतलेलं आहे. आता जेवढं पीठ भरेल तेवढं मी परत एकदा मोजून घेते. आता पाहू शकता तुम्ही, मी जे भांडं घेतलं आहे ते भांड्याने 2.5 भांडे पीठ आपलं झालेलं आहे. तर मी ते पीठ टाकून घेते बादली. तर आता आपलं सर्व पीठ टाकून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून 1 दिवस भिजत ठेवणार आहे. म्हणजे आज पाणी टाकून भिजत ठेवणार आहे आणि उद्या याची पापड्या म्हणजे पापड किंवा पापड्या बनवायला घेणार आहोत. तर आता मी हे पिठामध्ये पाणी तर मी या पिठामध्ये पाणी घालून घेत आहे. आता अशा प्रकारे मी सर्व पाणी घालून घेते. तर आता आपल्या पिठामध्ये पाणी घालून झालेलं आहे. तर आता आपण झाकण ठेवूया. दर 2 तासांनी हे वरचं पाणी जे काळं पाणी येतं ते आपण काढून टाकणार आहोत आणि दर 2 तासांनी आपण पाणी चेंज करून घेणार आहोत. आणि संध्याकाळी आपण त्याच्यामध्ये तुरटी घालून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, आपले पापड पांढरे शुभ्र येतात. तुम्ही पाहू शकता. आपण झाकण काढून पाहूया. तर आता मी झाकण काढून घेतलेलं आहे. हे रात्री 2 ते 3 वेळा याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे पाणी आपण काढून घेऊया. आपल्याला पापड्या करायच्या आहेत. तरी पण आपण त्याला 15 ते 20 मिनटं असंच ठेवूया. पाणी काढून दुसरं पाणी टाकून घेऊया आणि नंतर आपण पापड्या ज्वारीच्या करायला घेऊया. तर आता आपण दुसरं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर आपण परत झाकण ठेवून घेऊया. तर 15 ते 20 मिनटं आपण असंच झाकण ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण जेव्हा पापड्या करायला घेणार आहोत तेव्हा त्याच्यावरचं पाणी परत काढून टाकणार आहोत. तर आता आपण इथं पातेलं घेतलेलं आहे आणि आपण ज्या याने मोजून घेतलं होतं तर तेही आपण घेतलेलं आहे कटोरं. तर त्या कटोऱ्याने आपण पाणी मोजून घेणार आहोत.
तर आता आपण त्याच्यात 3 पट पाणी घालून घेणार आहोत. तर 2.5 कटोरं घेतलं होतं, म्हणजे 7.5 कटोरे आपल्याला पाणी घालून घेणार आहोत. तर आता मी सर्व पाणी याच्यामध्ये घालून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर आता हे आपलं 2.5 कटोरे पाणी झालेलं आहे. तर आता आपण अजून 5 कटोरे पाणी घालून घेऊया. या पातेल्यामध्ये 7.5 कटोरे पाणी घेऊन झालेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण वेगळं पाणी ठेवलेलं आहे. तेही जर लागलं तर आपण तेही पाणी मोजून टाकणार आहोत. तर आता मी मोठं पातेलं गॅसवर ठेवून घेते आणि छोटं दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते. तर आता आपण 2 पातेले 2 गॅसवर ठेवून घेतलेले आहेत. मोठ्या पातेल्याची फ्लेम आपण वाढवलेली आहे आणि छोटं जे पातेलं आहे त्याची कमी केलेली आहे. तर या मोठ्या पातेल्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, पाणी जरा छान असं उकळेल, म्हणून आपण मोठ्या पातेल्यावर झाकण ठेवून घेऊया. तर आता याचं झाकण काढून घेऊया आणि याचं सगळं वरचं पाणी आपण काढून घेऊया. तर आता आपण याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेऊया. छान असं आपलं मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण आपल्या पाण्याला उकळी आली की पाहूया. तर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आपण इथे पोहे खायचे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि तेवढंच मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त मीठ लागत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता. कोण लाल तिखट टाकतं, मी फक्त मिठाचे पापड करणार आहे. तर आपल्या पाण्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि छोट्या पातेल्यातलं पाणी खूप छान असं तापलेलं आहे. तर आता ते पाणी मी बंद करते आणि आपलं पातेल्यातलं पाणी आता छान अशी उकळी आल्यामुळं आपण जे बनवलेलं आहे मिश्रण ज्वारीच्या पापडाचं, ते आता आपण व्यवस्थित असं हलवून त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर आता थोडं थोडं करून आपण व्यवस्थित असं टाकून घेऊया. आता हे छान शिजून द्यायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण हे छान असं शिजवून घेऊया. मिश्रण छान असं सारखं हलवत राहायचं आहे. तर आता छान असं शिजू द्यायचं, छान असं आता हलवायचं. मी नंतर शिजल्यावरची तुम्हाला दाखवते. तर आता बादली स्वच्छ धुवून आपण त्या बादलीतलं पाणीही त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला पापड खार टाकायचं असेल तर पापड खारही टाकू शकता. तर मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. आता हे जरा घट्ट झाले, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यावं लागेल. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया. तर ज्या कटोऱ्याने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे ते अर्ध कटोरा आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आता हा चीक शिजला तरच ही पापडी आपली ज्वारीचा पापड किंवा पापडी तरच ती उलटते. चीक जर चांगला शिजला नाही तर त्या सगळ्या तुटून जातात. तर आता हा चीक आपण छान असं शिजवून घ्यायचा आहे. जर हा चीक चांगला शिजला नाही तर आपले ज्वारीचे पापड तुटू शकतात उलटताना. म्हणून हा चीक आपल्याला खूप छान असा गव्हाच्या चिकाप्रमाणे शिजवून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपलं चीक छान असं शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला चीक खूप छान शिजलेला आहे. तर एकही गाठ झालेली नाही आपली. छान असा आपला चीक शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त चीक झालेला आहे. तर आता आपण याच्या पापड्या घालून घेणार आहोत. आता आपण हे जे छोटी बादली आहे माझी त्याच्यामध्ये आता आपण काढून घेऊया. आता या बादलीमध्ये आपण चीक काढून घेतलेला आहे आणि उरलेला चीक हा या पातेल्यामध्ये ठेवलेला आहे गरम राहतो म्हणून. आणि हा चीक मी आमच्या बिल्डिंगच्या खाली थोडंसं ऊन येतं 2 ते 3 तास, तर त्याच्यामध्ये हा पापड्या घालून घेणार आहे. तर आता इथे मी एक प्लाय घेतला आहे. प्लायवर एक बेडशीट अंथरून घेतलं आहे आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतला आहे. तर या पापड्या किंवा पापड शक्यतो कॉटनच्या साडीवर किंवा पातळ अशा धोतरवर घालतात. पण आता इथे माझ्याकडे प्लॅस्टिक आहे
तर मी या प्लॅस्टिकवरच घालून घेणार आहे. तर हे पळी पापड आहेत त्याच्यामुळं एकदम सोपे आहेत करायला. तुम्हाला जाड पाहिजे असेल किंवा मोठे पाहिजे असेल तुम्ही जाड घाला, मोठे घाला. तर मला जशी पाहिजे तशी मी घालून घेते. आता सर्व पापड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही पाहू शकता आपण एवढ्या ज्वारीच्या पळी पापड्या घातलेल्या आहेत. इकडचा भाग राहिलेला आहे आणि या बादलीमध्ये मी परत माझ्या मुलाला चीक काढून आणायला लावणार आहे, राहिलेला चीक. आणि त्याच्यासाठी मी आता अजून एक माझ्याकडे छोटासा प्लाय आहे, त्या प्लायवर मी त्याच्या पापड्या घालून घेणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपले किती छान असे ज्वारीचे पापड म्हणा, पापड्या म्हणा, खूप छान असे झालेले आहेत. तर मी एकच दिवस ज्वारी भिजत घातली होती, छान अशी निवडून भिजत घातली होती. तर तो व्हिडिओ मी काही तुम्हाला दाखवलेला नाही. तर मी दुसऱ्या दिवशी ज्वारी काढतानाचा तो व्हिडिओ शूट केला होता. तेव्हापासून मी आपली पूर्ण रेसिपी दाखवली आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचाही वापर करू शकता. जी लाल मिरची असते ती लाल मिरची, थोडंसं मीठ, लसूण असं जाडसर ठेसून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो उकळी येताना. आणि हिरवी मिरची पण तशाच पद्धतीने टाकू शकता. मी इथं फक्त तीळ आणि मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं ही माझी रेसिपी खूप छान अशी मला वाटते, म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर दाखवलेली आहे. तर आता ह्या पापड्या आपल्याला तळून बघायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपली पापडी किती छान अशी झालेली आहे, एकदम पातळ अशी झालेली आहे पळी पापड असल्यामुळे. तर आता आपण याच्यातल्या 3 ते 4 पापड्या तळून पाहूया. तर आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर आता आपण आपली पापड्या तळून घेऊया. तर आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे, आपल्या पापड्याही छान झालेल्या आहेत. तर आता आपण त्या तळून बघूया. पाहू शकता ज्वारीच्या पापड्या किती छान आपल्या फुलत आहेत. करायलाही अगदी सोप्या आणि चवीला तर अगदी टेस्टी लागतात हे पापड्या. तर तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीच्या पापड्या करून बघा. तर आता आपण काढून घेऊया. दुसरी पापडी आपण परत टाकून बघूया. अशा पद्धतीने आपण सर्व पापड्या तळून घेऊया. पूर्ण तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ज्वारीची पापडी खायला तर अगदी छान लागते. आता सर्व पापड्या मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आपली ज्वारीच्या पापड्या खूप छान अशा पापड्या झालेल्या आहेत. तुम्ही पण पाहू शकता एकदम अशा खुशीत कुरकुरीत अशा पापड्या झालेल्या आहेत. तर ज्वारी अगदी पौष्टिक असते. तर तुम्ही अशा प्रकारे ज्वारीच्या पापड्या करून बघा.